तुषार. ओव्हर नंबर 1 मध्ये आपल्याला पाहायला मिळेल बॉलिंग ट्रॅक वरती प्रवीण ऑन स्ट्राईक. मॅचला होते सुरुवात. फुलटॉस होता. आडव्या बॅटने दिशा दिली आहे. क्षेत्ररक्षण थोडंसं चुकलंय. दुसऱ्या धावेसाठी जागा सोडली आहे. 2 धावा इथे अगदी वेगाने पूर्ण केल्या जात आहेत. पहिल्याच बॉलवरती 2 ने सुरुवात झाली आहे. चांगली सुरुवात. दिशा दिली. पहिल्या बॉलला एक शॉट आहे. एकच असेल. एकच रन आहे. बॉल आपण पाहतोय चेंडू हवेमध्ये फटका फसलाय. गोशांकिक क्षेत्रामध्ये गेला बॉल. एक सिंगल तिथे आपल्याला पाहायला मिळेल. 2च्या घरामध्ये धावफलक. 2 चेंडू 2 धावा. का चांगला आवाज चांगला आला बॅट मधून बॉल निघून जाईल स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या दिशेने सीमारेषेच्या पलीकडे. प्रवीणच्या बॅट मधून षटकार येताना आपल्याला पाहायला मिळाला. बराच वेळ शांत राहिला होता फलंदाज परंतु आता नाही. आता या बॉलचा भरपूर समाचार घेतला आणि बॉलला फेकून दिलं बाउंड्री लाईनच्या बाहेर. त्याचा बॉल सटीक यॉर्कर स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये गोलंदाज गॅदर करेल. धाव इथे मिळणार नाहीये. निर्धाव चेंडूची समाप्ती. 8 धावा धावपलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. 4 चेंडूंचा खेळ झाला. 2 बॉलचा खेळ बाकी आहे. P1 मध्ये पॉवर प्लेचं म्हणजे डायरेक्ट प्रथम षटक जिथे आपण पाहतोय तुषारला. लोवर फुलटॉस बॉल पाय धरून गोलंदाजी झाली आहे. पायात टाकलाय. एक धाव परंतु रोखू शकले नाही. लेग बायची एक सिंगल. 9च्या घरामध्ये धावफलक. शेवटचा बॉल. आडव्या बॅटने खेळायचा प्रयत्न नय्यनचा. व्हाईट बॉलचा इशारा. सरळ बॅटने खेळायचा होता. पुनश्च गोलंदाज स्वतः पकडेल. याही बॉलवरती धाव मिळणार नाहीये. निर्धाव चेंडूची समाप्ती पहिल्या षटकाची होतीये. समाप्ती अखेरीस धावा धावपलकावरती 10.
एकच बॉल होता मानवचा. आपण पाहिलं पहिलाच बॉल. पहिल्या बॉल वरती सिंगल येते. अगदी कमी वयामध्ये मानव जकोभवानी 11 अमरोगवाडी या टीम कडून खेळत असताना सातत्याने मानवचा खेळ प्रामाणिक आणि लढवय्या राहिलाय. लढवय्या खेळ मानवचा. पंचांना प्रश्न विचारलेत. स्वतः चाललाय नयन मैदानाच्या बाहेर. ही खेळाडू वृत्ती तो दर्शवतोय. पंचांना देखील समजलंच नव्हतं की हा चेंडू बॅटला ब्रश होऊन गेला, परंतु नयनला माहिती होतं आणि नयन स्वतः आपली जागा सोडतोय. खरी खेळाडू वृत्ती दर्शवत असताना नयनने मात्र इथे विकेट सोडली आहे स्वतःची. नवीन फलंदाज अक्षय शिर्के मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. एक चांगला फलंदाज म्हणून ज्याची ओळख संपूर्ण वाल्मिकी पठार क्रिकेट असोसिएशन वरती पसरली आहे. नाटोशी गावचा भेदक फलंदाज आपण पाहतोय जो स्ट्रायकेन वरती आहे सध्याच्या घडीला. मानव विरुद्ध बॅटिंग करायची आहे. मानव कच्च्या गुरुचा चेला नाहीये. टप्पा पडल्यानंतर हा बॉल डोळ्याच्या समोरून टाटा बाय बाय करत चाललाय. फलंदाजाला भेदून सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये धाव मिळणार नाहीये. पहिले 3 चेंडू मानवचे राहिले. पहिल्या बॉल वरती सिंगल मिळाले, त्यानंतरचे 2 बॉल निर्धाव आले. कमी गतीचा बॉल, चेंडू हवेमध्ये, गॅप मोठा आहे तिथे. बॉल एक टप्पा सीमारेषेच्या बाहेर गेला. अक्षयच्या बॅट मधून चौकार आला. फटका चांगला चाबुक स्ट्रोक गॅप मध्ये पुन्हा एकदा बॉलला फेकून दिलाय. क्षेत्ररक्षक पोहोचणार नाहीये. लागोपाठचा दुसरा दमदार चौकार अक्षय शिर्केच्या बॅट मधून येतोय. 19 धावा धावफलकावरती. वेलकम राजू दादा. सरळ बॅटने फटका फसलाय. क्षेत्ररक्षक आहे कॅच ड्रॉप. साधा सोपा झेल इथे सुटलाय, निसटलाय, फिसकटलाय आणि बॉल निघून गेला सीमारेषेच्या बाहेर. सलगच्या 3 बॉल वरती 3 चौकार अक्षय शिर्केच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळाले. मानवने प्रयत्न केले, साथ मिळाली नाही क्षेत्ररक्षकाची. धावफलक 4 ने पुढे सरकला जाऊन पोहोचला 23 च्या घरामध्ये. 23 धावा धावफलकावरती. फटका चांगला खोटप्याचा बॉल हुक केलाय. क्षेत्ररक्षक तिथे आहे. बॉल निघून जाईल गोलशंकी क्षेत्रामध्ये. पंचवीसच्या घरामध्ये धावफलक 25 धावा धावफलकावरती. एका बॉलचा खेळ झाला. 5 बॉलचा खेळ अजून बाकी आहे. ओव्हर नंबर 3 मध्ये शेवटचं षटक पहिल्या डावामध्ये, पहिल्या इनिंग मध्ये. आडव्या बॅटने खेळलाय. डीप मिड विकेटला बॉल इथे निघून गेलाय सीमारेषेच्या बाहेर. पुनश्च आपण पाहतोय हा चौकार आलाय.
चांगली बॅटिंग चालू आहे सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये. अक्षय शिर्के, प्रवीण आपल्याला पाहायला मिळतात. दोन्ही फलंदाज प्रत्येक बॉल वरती अचूक नियंत्रण ठेवत असताना पूर्णपणे सांभाळून घेतले धाव फलकाला आणि एका सुस्थिती आकड्यावरती नेऊन पोहोचवलंय. 29च्या घरामध्ये धाव फलक. चांगली बॅटिंग चालू आहे. त्याचबरोबर राकेश दादा अमरोगर आणि विजय दादा पाटील या दोघांचं या स्पर्धेदरम्यान शुभ आगमन झालं. आपलं स्वागत आहे. चांगली फिल्डिंग आपण पाहतोय. वन बाउन्स चेंडू गॅदर केलाय. एक सिंगल इथे मिळते. 30च्या घरामध्ये धाव फलक. 30 धावा धाव फलकावरती. बॉलचा खेळ अजून बाकी आहे. बॅकफुटला गेलाय अक्षय शिर्के. फटका सजवलाय. ताकद भरपूर जास्त होती. ताकदीच्या साह्याने या बॉलला पाठवलं. स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या डोक्यावरून सीमारेषेच्या पल्याड षटकार. काय फटका होता. बॅकफुटला गेले पूर्णपणे. बॉलला येऊन दिलं बॉडी पर्यंत. शेवटी बॅटचा फेस ओपन केला आणि भिरकावलं. बॉल निघून गेला सीमारेषेच्या बाहेर. 6 धावफलक पुढे सरकला जाऊन पोहोचला 36च्या घरामध्ये. वेग भरपूर होता. विकेटचं पतन आहे. फलंदाज बाद. त्याचबरोबर आदरणीय विजय साहेब पाटील आणि राकेश दादा अमरोकर या दोघांचं या स्पर्धेदरम्यान शुभ आगमन झालं. आपणास विनंती करतो आपण व्यासपीठावरती यायचं आहे. त्याचबरोबर आदरणीय सुनील साहेब मोरे यांचं देखील शुभ आगमन झालं. या स्पर्धेदरम्यान आपलं देखील स्वागत आहे. बाहेर आहे. त्याचबरोबर आदरणीय विजय साहेब पाटील यांचा शुभ सन्मान या मुख्य व्यासपीठावरती आपण घेऊ इच्छितोय. सचिन साहेब डिसले यांच्या शुभ हस्ते हा सत्कार आपण इथे घेऊ इच्छितोय. त्याचबरोबर आदरणीय राकेश दादा अमरोगर यांचा देखील शुभ सन्मान या मुख्य व्यासपीठावरती आम्ही घेऊ इच्छितोय. अनिकेत मोडक यांच्या शुभ हस्ते हा सत्कार इथे होताना आपल्याला पाहायला मिळेल.
त्याचबरोबर माननीय आदरणीय शांताराम मोडक साहेब यांचा शुभ सन्मान या मुख्य व्यासपीठावरती आम्ही घेऊ इच्छितोय. ओमकार मोडक यांच्या शुभ हस्ते हा सत्कार आपण इथे होताना पाहतोय. त्याचबरोबर आदरणीय सुनील मोरे साहेब यांचा देखील शुभ सन्मान या मुख्य व्यासपीठावरती आम्ही घेऊ इच्छितो. विशाल मोडक यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते सत्कार करायचा आहे. षटकार चांगला आहे. पहिल्याच बॉलवरती नो मॅच स्टँड मध्ये बॉल चालला. एक सिंगल मिळते. दुसरीचा प्रयत्न आणि दुसरी देखील अगदी वेगाने पूर्ण केली जाते. त्याचबरोबर आदरणीय महेश कदम दादा यांचा देखील शुभ सन्मान या मुख्य व्यासपीठावरती आम्ही घेऊ इच्छितोय. अमर मोडक यांच्या शुभ हस्ते हा सत्कार इथे संपन्न होईल. गतीचा बॉल हुक केला. क्षेत्ररक्षक नाहीये तिथे. बॉल निघून जाईल. एक टप्पा सीमारेषेच्या बाहेर. गौरवच्या बॅट मधून चौकार. त्याचबरोबर जेवी स्पोर्ट्स मोडकवाडी टीमचं स्वागत आहे हेळोबा चषक 2026 मध्ये. चला लगेच मॅच चालू ठेवा प्लीज. सहा धावा धावफलकावरती. वेग भन्नाट वेग आपल्याला पाहायला मिळाला. निर्धाव चेंडूची समाप्ती. इंग्लिश बॅटची कडा आहे. स्लिप तैनात केलाय तिथे. महत्वाचा खेळाडू इथे बाद होतोय. पहिल्या विकेटचं पतन. पहिला खेळाडू गौरव मैदानाच्या बाहेर येताना आपल्याला पाहायला मिळेल. त्याची वरची कडा होता. स्लिप तिथे तैनात होते परंतु पोहोचू शकले नाही बॉल पर्यंत. निर्धाव चेंडूची समाप्ती. यावेळेस दिशा दिली आहे. हलक्या हाताने बॉल जाईल. डी झोन मध्ये एक सिंगल मिळेल. पहिल्या षटकाची होते समाप्ती. अखेरीस धावा धावफलकावरती 7. एक गडी बाद टीम जकू भवानी 11 अमृगवाडी.
12 मध्ये 31 करायचे आहेत. संदेश ओव्हर नंबर 2 मध्ये टप्प्याचा बॉल खोदून काढलाय, दिशा दिली आहे कव्हरला, स्ट्रेट हिटला बॉल निघालाय. एक सिंगल मिळाली या बॉल वरती. चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. पहिलाच बॉल खोलवर टप्प्याचा, दिशा दिली परंतु एकच मिळाली सिंगल. चांगली बॅटिंग करावी लागणार आहे. 38 धावांपर्यंत पोहोचायचं आहे. बॅटने यावेळेस आपण पाहतोय व्हाईट बॉलचा इशारा, एक एक्स्ट्रा. 9च्या घरामध्ये धावफलक जाऊन पोहोचलाय. देखील थोडासा बाहेर ठेवलाय, बॉल नाकारलाय पंचाने. येस, इट इज अ व्हाईट बॉल. लागोपाठचा हा दुसरा अवांतर चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. हा देखील बॉल सोडून दिलाय. हा चांगला बॉल आहे, चांगला बॉल आहे. निर्धाव डॉट बॉल. 1 बाउन्स दंडित केलं इथे गोलंदाजाला. बॉल होता, भिरकावला क्षेत्ररक्षक पोहोचू शकले नाही पर्यंत. अगदी वेगाने. अगदी वेगाने बॅकअप गेला पाठीमागे. 9 मध्ये 27 करायचे. मोठे फटके भरपूर महत्वाचे. या षटकामधून 2 मोठे फटके किमान यायला हवे. चांगला स्ट्रोक आपण पाहतोय एक्स्ट्रा कव्हरला. क्षेत्ररक्षक तिथून येईल, उचलून फेकेल तोपर्यंत एकच सिंगल. 8 मध्ये करायचे अजूनही 26. 8 चेंडू आणि 26 ची गरज आहे. फटका चांगला आहे. चाबूक स्ट्रोक. गॅप मध्ये बॉलला फेकले, बॉल निघून जाईल. एक टप्पा सीमारेषेच्या बाहेर. चौकार. एका बॉलचा खेळ बाकी आहे. 7 मध्ये 22 करायचे आहेत. एका बॉलचा. एक बॉलचा खेळ बाकी आहे. त्याचबरोबर अभिजित मोडक यांचं देखील शुभागमन झालंय. आपलं देखील स्वागत आहे.
त्याचा शुभ सन्मान लगेचच या मुख्य व्यासपीठावरती घेतला जातोय. त्यावेळेस हा बॉल आपण पाहतोय पंच इथे आमच्याकडे वळतील. नो बॉलचा इशारा आलाय. 9+1 अशा 2 धावा या बॉल वरती आपल्याला पाहायला मिळतील आणि आता फ्री हिट असणार आहे ते म्हणजे कृष्णा यांच्याकडे. फ्री हिटचा बॉल भरपूर महत्वाचा. या बॉल वरती मोठा फटका आला तर मॅच मध्ये मजा येणार आहे. एक मोठा फटका सामना थोडासा हलका होईल. निर्धाव आलेला बॉल दबाव वाढवणार आहे. पुढे आले दिरकावला बॉल निघून स्टेट हिटला सीमारेषेच्या पल्याड कृष्णा यांच्या बॅट मधून येतोय षटकार. समीकरणात आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. सहा मध्ये आता 14 बनवायचे आहेत. 6 चेंडू आणि 14ची गरज आहे. सहा मध्ये 14 करायचे आहेत. कोणता गोलंदाज इथे वापरला जाईल? प्रवीण यांना पाहतोय आपण ओव्हर नंबर 3 मध्ये. 6 मध्ये 14 रोखायचे आहेत. तुषारला आणि कृष्णाला ठोकायचे आहेत. पहिल्याच बॉलवरती प्रयत्न राहिला होता मग विकेट साठी परंतु नाही मिळाली. बॅटने फटका खेळायचा होता. बॅटची वरची कडा बॉल जाईल गोशांकी क्षेत्रामध्ये. 5 मध्ये करायचे आता 13. 5-13चं समीकरण आहे. त्यावेळेस आडव्या बॅटने खेळायचा होता. एक सिंगल मिळाली. 4 चेंडू आणि 12ची गरज आहे आता विजयासाठी. 4 चेंडू 12 धावा, 12 धावा 4 चेंडू हे समीकरण आपण पाहतोय. हो यावेळेस वेग भरपूर होता गोलंदाजाकडे. प्रत्युत्तर देऊ शकले नाहीये. बॅटची वरची कडा घेऊन बॉल गेला पुनश्च डी झोन मध्ये. एक सिंगल मिळाली. 3 मध्ये 11 करायचे आहेत. तीन चेंडू आणि 11ची गरज आहे. मॅच अजून संपलेली नाहीये दोन्ही संघांच्या बाजूने. अजूनही सामना आपल्याला पाहायला मिळतोय. बॅटने आहे क्षेत्ररक्षक. चांगली फिल्डिंग आपण पाहतोय. शॉर्ट मिडला फलंदाज बाद होतील.
आता 2 मध्ये 2 कंपल्सरी मारावेच लागणार. 2-11ची गरज आहे. शैलेश नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. 2 चेंडू आणि 11ची गरज आहे. काय होणार या सामन्यामध्ये? ठोकणार का कृष्णा? हो, यावेळेस हा बॉल आपण पाहतोय अतिरिक्त उसळी घेणारा होता, पंचाने नाकारला. येस, इट इज अ व्हाईट बॉल. डोक्याच्या वर उंचावलाय. वन बाउन्स देखील दंडित केलं जाते गोलंदाजाला. पहिल्या टप्प्याचा बॉल भिरकावलाय क्षेत्ररक्षकांना भेदून. बॉल निघून जाईल सीमारेषेच्या पलीकडे. षटकार. एक मध्ये करायचे 4. एक चेंडू 4 धावा, 4 धावा, एक चेंडू. एक चेंडू आणि 4 ची गरज आहे. चला सामन्याला गती द्या. एक चेंडू 4 धावा. फटका चांगला अप्रतिमे बॉल निघून गेलाय. हव्या होत्या 4, मिळाल्या 6. संपवलाय हा सामना षटकाराने. जखू भवानी 11 अमृतवाडी संघ या सामन्यामध्ये बाजी मारतोय. काय मॅच राहिली, सुपर मॅच. प्रथमतः क्षेत्ररक्षण करत असताना गोलंदाजी थोडीशी खराब झाली होती, परंतु बॅटिंग करत असताना हाताबाहेर गेलेला सामना खेचून आणलाय.